संघर्ष वाढूच नाही ना, कारण त्या ठिकाणी ईव्हीएम एक सुरक्षित आहे. त्या ठिकाणी त्यांना काही अजून त्या ठिकाणी काय सुरक्षा पाहिजे ती देता येईल, पण अशा प्रकारचा संघर्ष वाढवणं योग्य नाही आहे. अधिवेशन 1 आठवड्याचं होणार आहे, त्यावरती भास्कर जाधव म्हणतायत की विरोधी पक्षासमोर जाण्याचं धाडस हे सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. भास्कर जाधव आतमध्ये काय बोलतात, बाहेर काय बोलतात. आतमध्ये त्यांनी प्रस्तावाला मान्यता दिली. मी कामकाज समितीमध्ये आहे. आतमध्ये मान्यता दिली भास्कर जाधवनी. कामकाज समिती मान्यता त्यांची असल्याशिवाय त्यांची सही आहे. त्या बोर्ड जे काही मिनिट्स ऑफ मीटिंग आहे सही आहे, आणि मिनिट्स ऑफ मीटिंग सर्वांनी सही करायचे असतात. त्यामुळे भास्कर जाधवनी आतमध्ये वेगळं बोलणे आणि बाहेर वेगळं बोलणे मला वाटतं हे काही योग्य नाही आहे. सर्वांच्या सहमतीने ठरलं आहे. शनिवार रविवारी त्या ठिकाणी इन्क्लूड करून अधिवेशन आहे, आणि साधारण निवडणुकीचा मतमोजणीचा काळ आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भाने काही चर्चा होऊ शकेल. राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात सांगितलं की 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्या. 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टात सांगितलं आहे. मग 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्यायच्या असतील तर आपल्याला त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाचे काही बंधने येतील, काही घोषणेचे बंधने येतील, काही त्या ठिकाणी आचारसंहितेचे बंधन येतील. त्यामुळे मला वाटतं की अधिवेशनाचा काळ हा एक्झॅक्ट सोमवार ते रविवार पूर्ण 9 दिवसाचा आहे, आणि तसंही 2 आठवडे अधिवेशन चाललं तरी एवढाच काळ राहतो. 2 आठवडे अधिवेशन चाललं तरी एवढाच काळ राहतो. म्हणजे 2 आठवडे अधिवेशन काढलं तरी पुढचे 4 दिवस भेटतात. त्यापेक्षा सलग 9 दिवस काम करून घेणे, सोमवार ते रविवार पूर्ण काम करून घेणे ही भूमिका सरकारची आहे. आमच्या खात्याची 6 बिलं आहेत. नवीन काही अडीशन आणू शकत नाही, कारण नवीन काही घोषणा केला तर आयोग त्या ठिकाणी आचारसंहितेचा काळ आहे. कारण 21 तारखेपर्यंत आचारसंहिता कंटिन्यू आहे. आचारसंहिता कंटिन्यू असतानाही काही त्या ठिकाणी चुकीच्या घोषणा होणे हे योग्य नाही. सर, सांगलीमध्ये जो प्रकार घडला हा जाणीवपूर्वक केला जातो. जी सुरक्षा ईव्हीएम्सला दिली पाहिजे होती ती देण्यात येत नाही, असं वारंवार आरोप करतात. विरोधक आक्रमक झाले. विरोधकाला तो धंदा आहे आक्रमक व्हायचा, आणि आमचं काम आहे त्याला सांभाळायचं. विरोधक कसे राहतील? तसेच राहतील ना. त्यांना धाकधूक आहे. महाराष्ट्रात 51% मतं घेऊन महायुती जिंकताय, 2 तृतीयांश बहुमत घेऊन महायुती जिंकतायत. जे पराभव दिसतोय त्यांना ते धाकधुकीनं असा राडा करतायत. तुम्हाला माहित आहे ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये असतं, पोलिसांचा पहारा असतो. यांना तिथे आता राजकारण करायचं आहे. पराभव झाला असेल त्यांचा, दिसत असेल त्यांना पराभव दिसतं ना. निवडणुकीच्या वेळी कोण कुठे चालला, काय चाललं मतदार, किंवा तसा थोडासा भास असतो की बाबा आपण निवडणुकीला आपण टॉप मध्ये आलो आहे. टॉप मध्ये त्यांना असं वाटतं की बाबा अधिक पराभवाचं पहिलेच स्वीकारून त्या ठिकाणी बघा मशीन खराब झाली होती, बघा ते स्ट्रॉंग रूम मध्ये कोणी घुसलं होतं. जनतेला आपलं नेतृत्व टिकवण्यासाठी काही फंडे करावे लागतात. त्यातले फंडे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं याच्यामध्ये फार काही त्याच्यामध्ये आतमध्ये जायची गरज नाही आहे. निवडणूक आयोग त्या ठिकाणी सतर्क आहे, पोलीस सतर्क आहे. कोणीही हात लावू शकत नाही, कधी कोणी छेडछाड करू शकत नाही. निवडणूक आयोगाचं पूर्ण लक्ष असतं. तुम्हाला जबाबदारी दिली आहे आता सर्व पक्षाला त्या ठिकाणी लक्ष ठेवण्याची. लक्ष ठेवा, दुर्बीण लावून ठेवा, आणि पहा तुम्ही पुढे निकालाची वाट बघा. राजभवनाचं नाव आता बदलण्यात आलेलं आहे, आणि लोकांमध्ये आणि शासनामध्ये दुवा म्हणून राजभवन काम करण्याचं राज्यपालांनी सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे तुमच्यावर टीका करतात. त्यांचं म्हणणं आहे की आता आपल्याच लोकांवरचा भाजपमधील लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे मंत्र्यांवरचा, आणि म्हणून अशा प्रकारे नावांमध्ये बदल केला. नाही, मला आता यामध्ये बघावं लागेल काय ते उद्धव ठाकरे बोलले आणि आमची भूमिका काय. ते शेवटी मी आता वेळेवर प्रश्न विचारला बघून बोलतो. दिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेत्याचा प्रसंग निघाली असं वाटतं. कशाचा? विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न मी नाही सोडवत, ते अध्यक्ष सोडवतात. राहुल नार्वेकर जे आहे बसलेले त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांना विचारून घ्या. अध्यक्षाचा अधिकार आहे, इथे मंत्रालयात आमचा अधिकार आहे, त्यामुळे अध्यक्षाला विचारा.